गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। गेल्या काही दिवसापासून हुंडाबळीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। मागील काही महिन्यापासून पुण्यातून याची अनेक प्रकरणं समोर आली होती। अशातच आता सोलापुरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात हुंड्यासाठी एका विवाहितेची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे। सारोळे गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला। लग्नाला अवघे 4 महिने झाले असताना सासरच्या मंडळींनी पैशाच्या हव्यासापोटी छळ केला आणि तिची गळा दाबून हत्या केली आहे। सोनाली प्रतीक शिंदे असा हत्या झालेल्या 22 वर्षीय विवाहितेचं नाव असून या प्रकरणी मृत सोनालीचे वडील दत्तात्रय सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात पती प्रतीक शिंदे आणि सासू भामाबाई उर्फ वंदना आनंद शिंदे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। अवघ्या 4 महिन्यापूर्वी मोठ्या आशेने सोनालीचा विवाह प्रतीकशी लावून देण्यात आला होता, मात्र तिच्या नशिबी असा करुण अंत येईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती। लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळीने आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली होती। लग्नात टीव्ही दिला नाही, आमचा मानपान करून सोन्याची अंगठी पण आमच्या मुलाला घातली नाही असे टोमणे मारत सोनालीचा छळ सुरू झाला होता। आरोपी प्रतीकने तर सोनालीच्या वडिलांना धमकी दिली होती की जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तिला माहेरी आणून सोडून देईन। त्यानंतर सोनालीच्या गरीब आई वडिलांनी परिस्थिती नसतानाही 20,000 रुपये देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, तरी देखील सोनालीचा छळ सुरूच होता। 12 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अचानक सोनालीच्या वडिलांना फोन आला आणि सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरली। 12 एप्रिल रोजी पहाटे ही भीषण घटना उघडकीस आली। पती प्रतीकने सोनालीच्या वडिलांना फोन करून सांगितलं की सोनाली पहाटे उठली नाही म्हणून आम्ही तिला हॉस्पिटलला नेत आहोत। मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं। सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव सासरच्यांकडून करण्यात आला, मात्र सत्याचा उलगडा लवकरच झाला। मुलीच्या वडिलांना संशय आला आणि पोलिसांना पाचारण करण्यात आलं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।